नारदजी हारले. आपले लक्षात येईल आपल्या, कारण अहंकार झाला. पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं. आणि ज्याला त्याला सांगत सुटले नारदजी, मी कामाला जिंकलं बरं का, मी कामाला जिंकलं. ब्रह्मदेवालाही सांगितलं, इंद्रालाही सांगितलं. ते म्हणले आम्हाला सांगितलं ठीक आहे, महादेवाला सांगू नको. सांगू नको म्हटलं की सांगावंसच वाटतं. महादेवाला सांगितलं मी कामाला जिंकलं. हे कुठं कुठं जात आहे म्हणून महादेवाने 2 शिवगण पाळत वरती ठेवले. मला सांगितलं ठीक आहे नारदा, विष्णूला सांगू नको. पहिल्याच यष्टीनं गेलं विष्णू. अरे कहा ते नारद बहुत सालों के बाद कृपा की, समय नहीं था बाबा, हिमालय की गुहा में बैठा था, समाधि लग गई, समाधि भंग करने के लिए कामदेव आया तो मैंने कामदेव को हराया. म्हणजे आता बिघडला बुवा. पूर्वी मस्त रामायण सांगत होता हा बुवा, आता कामाचं सांगत सुटला. म्हणून सावध करावं असं देवाला वाटलं. म्हणून ज्या नगरातून, ज्या जंगलातून नारदजी जात होते तिथे भगवंतानी मायावी नगर तयार केलं. 7 योजन विस्तार, 400 कोसाचं नगर. त्या नगराचा राजा शिलनिधी आणि आपलीच माया विश्वमोहिनी नामक कन्येच्या रूपात तिचं स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार आलेले आहे. नारदजी जातात ते सुंदर राजकुमार बघितलं आणि विचारलं एवढे सुंदर राजकुमार एकत्रित येण्याचं कारण? अहो राजा शिलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे, त्यासाठी आम्ही आलो. नारदजी आत येतात. राजा शिलनिधीनं बसायला दिलं, पूजा केली आणि आपल्या विश्वमोहिनीला बोलवलं, पुढे बसवलं. ही मुलगी बाबा माझी, विश्वमोहिनी नाव आहे हिचं, हिचं भविष्य सांगा. आता ती प्रभूची माया आहे, विश्वाला मोहून टाकण्याची ताकद जिच्यात आहे. विश्वमोहिनी. नारदानी तोंडाकडे पाहायला सुरुवात केली, ते पापणी सुद्धा हलवेना. बापरे, एवढं सौंदर्य जगाच्या पाठीवर आहे हे आधी कळलं असतं तर मी कालच्या पेपरला दिलं नसतं पठ्ठ्यानी काम जिंकलाय म्हणून. आता काय केलं म्हणजे ही पत्नीच्या रूपात मला प्राप्त होईल. बराच वेळ तोंडाकडे पाहत होते. शेवटी बापाला म्हणावं लागलं, तोंड काय पाहता बुवा, भविष्य बघायला सांगितलं तुम्हाला, तोंडावर भविष्य असतं का? हात बघा ना. मग बळच हातावर दृष्टी टाकली. भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालकीला पती मिळणार. नारदानं स्वतंत्र डोकं वापरलं, स्वतःचं डोकं. ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार. असं मग स्वयंवर बघूनच जा ना बाबा. बोले समय नाही मेरे पास. आणि नारदजी निघाले. नारदाने विचार केला, काय केलं म्हणजे ही पत्नी रूपात मला प्राप्त होईल आणि प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहेत. ते काय कथा कीर्तनाला सुद्धा एक प्रकारचे असतात का अण्णा? वैदिको वर्णमिच्छन्ति, अर्थमिच्छन्ति पंडिताः, गायका स्वरमिच्छन्ति, टाळघोळमितरे जनाः. वैदिक लोक विचार करतात बुवा बोलतो चांगला पण कोण्या समाजाचा? हो ना, काहीच तेच डोकं चालू आहे. वैदिको वर्णमिच्छन्ति, अर्थमिच्छन्ति पंडिताः. पंडित अर्थाकडे लक्ष देतात. गायका स्वरमिच्छन्ति. ही जसं प्रकार आहे तसं मुलीला विचारा, ती म्हणती मुलगा रूपवान असावा. मुलीच्या बापाला विचारा, जावाई श्रीमंत असावा. मुलीच्या आईला विचारा, शिकलेला असावा. मुलीच्या भावाला विचारा, ते म्हणतात कुलवान असावा. न अक्षदा टाकणाऱ्या पाहुणे मंडईला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना, जेवणाचा बेत चांगला असावा. हे कन्या वरे ते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनाः. म्हणून नारदानं ठरवलं देवाला सौंदर्य मागो. नारदजी जंगलात आले, डोळे मिटले, देवाचा धावा, देव प्रसन्न. काय पाहिजे? बस मुझे सुंदर बना दो. तथास्तु असं बनून देव अंतर्धान पावले. अख्खा नारद सुंदर झाला. सोन्यासारखी कांती चकाकत होती. फक्त तोंडातच बंदर ठेवलं ते, बस नाक न बारीक बारीक डोळे, पण त्याचं तोंड त्याला दिसेना, स्वतःकडे बघत होता. बस सोन्यासारखी कांती चकाकती म्हणजे नंबर माझाच लागणार आहे. दुसऱ्या दिवशी सौरमंडपाच्या पहिल्या लाईन मध्ये येऊन बसले नारदजी. 2 भागाला ते 2 शिवगण राजकन्या रूपात. सर्वांचं लक्ष नारदाकडे. उद्धव बाबा नारदाला वाटायचं सगळ्यात देखना मी आहे म्हणून मंडपातले लोक माझ्याकडे पाहतात. पण लोकांना वाटायचं एवढं देखणं लेका तोंडात कसं फेल गेलं.
कारण तोंड बंदराचं. इतक्या धवल फुलाची माला घेऊन विश्वमोहिनी आली. तिनं पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितली. मेरे पिताजी को बुलाओ और कहो कि पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडाल के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली उद्धव बाबा. का? अरे विश्वमोहिनी माया आहे, पण नारद संत आहे ना. सर्वावर चालेल मायेचं बाप्पा, संतावर चालत नाही. तुका म्हणे मायान होय दासी लागे पाया म्हणून लाईन. अरे संतावर काय, संताच्या संगतीमध्ये जेवढे आहे तेवढ्यावरही चालत नाही म्हणून अख्खी संताची एक लाईन सोडली मायेने. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी, शेवटच्या लाईन मध्ये शेवटच्या आसनावर राजकुमार रूपात भगवान बसलेले. त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली आणि भगवान तिला घेऊन दुल्हनीले गई लक्ष्मी निवासा. सगळ्या समाज उदास झाला. नारदजी उंच टाचा करू करू बघू लागले. हे बाकीचे बसा बाबा खाली बसा, बाबा बाबा खाली बसा, माग पाहू नका बाबा, तिथलं चाललंय आपलं. तुम्हाला वाटलं इथंच बाबा उठला कोणी? नारदजी उठले ना, त्याच्यावर चाललंय. बाबा खाली बसा. नाही तिकडे का गेली रे, कोणी आडवा आलं का रे, मला नीट बघितलं रे. बाबा तुमच्यापेक्षा सुंदर कोण आहे मंडपात? पूर्ण चक्कर मारून तुमच्या जवळ येणार बाबा. धीरज का फल मिठा होता बाबा, सत्यमेव जयते बाबा, हिम्मत रखो बाबा. अरे काय हिम्मत रखो, तिथं गेली गाव बाबा. आमचं जाऊ द्या बाबा, पण तुमच्यासारख्या देखण्यालाही डावलून गेली म्हणजे कमालच केली. जाऊ द्या रे, तिला काय पारक आहे का रूपाची? कोण? बंदराचं तोंडवालं म्हणतं तिला रूपाची पारक आहे का? हे शिवगण म्हणाले तिला नसू द्या पारक, पण तुम्ही तुमचं तोंड कधी आरशात बघितलं? मला आरसा सांगता का रे राक्षस वाल. ताड 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 नारदजी आले अरण्यामध्ये. स्वच्छ पाण्याचं तळ, त्याच्यामध्ये स्वतःला बघितलं तर तोंड बंदराचं. धक्का बसला. बापरे, म्हणून समाज माझ्याकडे बघत होता का? मला वाटायचं मी देख नाही म्हणून लोक पाहतात. नारदाला राग आला. कोणाचा? विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही हो, देवाचा. का? लेखा नारायणा विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडी आलू आलू, शेंडी आलू आलू, शेंडी आलू आलू, नारायण 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 नारायण. जन्मभर भजन केलं, तू बंदर केलं का? मला तू सापडला पाहिजे. लाल डोळे टोमॅटो सारखे ताड 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 नारदजी निघाले तिकडनं. स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथामध्ये दोघी बसल्या होत्या, एका भागाला विश्वमोहिनी, एका भागाला लक्ष्मी. आणि बरोबर नारदाजवळ रथ उभा केला. आता जिच्यासाठी तडफडलं ते रथात बघितल्यावर काय झालं असेल, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. नारद काही नाही बोलले, देवच बोलले. कुठं 65 एकर का? बसा ना गाडीत. हे आता आगीत रॉकेल झालं. आता मात्र घोड्याचे लगाम धरले अण्णा नारद आणि जे बोलायला सुरुवात. परसंपदा सकवणी दे की तुम्हारी ऋषा कपडे बेशीस पत्र सिंदूर उतरई बहिरायो सुरनिशी पाण करायो. कपटी आहे तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी तर जगात नाही. काय केलं मला विचार. असुर सुरा विषशंकर या प्रमाणे चारू. 14 रत्न समुद्रातून निघाली तर काय कपट केलं? मी विना वाजवत उभा होतो. असुर सुरा, दारू पाजली दानवाला, विष शंकरई, जहर महादेवाला, आप रमामणी चारू. लक्ष्मीनं कौस्तुभ घेतला स्वतःच्या वाट्याला. तुला ओळखत नाही का? परम स्वतंत्र सिरपर कोई, मनमानी कारभार करतो का विचारणार कोण नाही म्हणून. पड्यावाला किती बोलतोय तुम्ही, गटगट ऐकता? बोलू दे लक्ष्मी. आणि देवच रडायला लागले. तुम्ही रडता? हा का? या माझ्या नारदानं माझं जन्मभर गुणगान केलं, त्याच्या तोंडून निंदा ऐकायची आयुष्यातली माझी पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते, त्यानं आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या निंदेला सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल नारदा. कपिया आकृती तुमकी ना मार. वानराचं तोंड दिलं का मला? पुढच्या जन्मी तुला वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. मंजूर आहे, बोल. मला सामान्य मानवाचा देह दिला, तुला माणसाचं शरीर धारण करावं लागेल. ये भी मंजूर आहे, बोल. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडफडतो, तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल. ये भी मंजूर आहे, बोल. अंजब हरी माया दोरी निवारी नहीं तर रमान राजकुमारी. आता एकटे भगवान आता घाबरले. नारजी, प्रभु प्रभु आपको देव है, शाप अस्वीकार करो. और तुम्हारी क्या ताकत, मेरी इच्छा थी, अब मैं क्या करूं भगवान. देखो नारद, काम को जितना है तो राम का भजन करना पड़ता, लेकिन अहंकार को जितना है तो शंकर जी का भजन करना पड़ता है. जपहु जाई शंकर सतनामा. हे तिसरं कारण.
चौथं कारण सांगताना स्वयंभू मनू आणि शतरूपा दोघांनी खडतर तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे ते मागा म्हणाले. तेव्हा शतरूपा राणी मनू राजा म्हणाले, पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं. तथास्तु. तेच दशरथ कौसल्या होतात. अजून काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणाले, माझ्यासारखा कुठून आणू मीच तुमच्या पोटी जन्माला येईल. म्हणून हे चौथं कारण आहे. आता पाचवं कारण सांगताना कैकई देश. त्या कैकई देशाचा राजा सत्यकेतू. सत्यकेतू राजाला 2 मुलं, एक प्रतापभानू, एक अरिमर्दन. प्रधान आहे त्याचं नाव धर्मरुची. सत्यकेतूनी प्रतापभानूच्या स्वाधीन सगळे राज्य सोपवलं आणि हरिचिंतन करू लागला राजा. प्रतापभानूनं नावाप्रमाणे प्रताप गाजवला. सगळ्या राजांना जिंकलं. प्रतापभानू चक्रवर्ती राजा झाला. काही राजे प्रतापभानूला शरण आले. काही जंगलामध्ये जाऊन झोपड्या करून राहू लागले. एक दिवस प्रतापभानू शिकार करण्याच्या उद्देशानं घोड्यावरती स्वार सैनिकासह अरण्यात गेला. पुढे सैन्य एका भागाला गेलं. प्रतापभानू एका भागाला चुकामुक झाली. कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या रूपात आला. त्याला मारण्यासाठी प्रतापभानू घोड्यावरती स्वार, कालकेतू पुढे, प्रतापभानू मागे. पुढेही वाट चुकला प्रतापभानू आणि कपटमुनीच्या आश्रमात आला. कोण कपटमुनी? यानंच एकेकाळी जिंकलेला राजा होता, पण तो साधूच्या वेशात राहत होता. याला वाटलं हा महात्मा आहे, पण त्यानं ओळखलं हा मला जिंकलेला प्रतापभानू आहे. को तुम कसबन फिरे अकेले, सुंदर जीवा जीव पर हेले, चक्रवर्ती के लक्षण तोरे, देखत दया लागे ती मोरे. आपण कोण आहात? नाम प्रतापभानू अवनीसा, तासु सचिवमय सुनी मुनीसा. प्रतापभानू नावाचा जो चक्रवर्ती राजा है त्याचा मी सचिव आहे. अरे क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास? आप स्वयं प्रतापभानू है. तुम्हारे भाई का नाम अरिमर्दन, धर्मरुचि नाम का प्रधान, पिता का नाम सत्यकेतु, कैकई देश है तुम्हारा. महाराज महाराज एवढं तंतोतंत कसं काय कळतं तुम्हाला? गुरु प्रसाद सब जाणे राजा. गुरुची कृपा आहे माझ्यावर. मग तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे, जा आंघोळ करून ये. प्रतापभानू बाप्पा आंघोळ करून आला आणि त्याला गुरु दीक्षा दिली. जर मला विचारलं तुझ्या गुरुचं नाव काय सांगू बाबा? नाम हमारा एक तनु भाई. एक तनु पहिल्यांदाच ऐकतो. हां, ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली होती तेव्हा पहिला मला निर्माण केला, पुन्हा मला शरीर बदलावं लागलं नाही, म्हणून माझं नाव एक तनु. आदि सृष्टी उपजी जबई तब उत्पत्ती भई मोरी. एक तनु. माझं चंद्रसूर्य असेपर्यंत राज्य राहावं ही इच्छा आहे बाबा. उपाय आहे ना? सांगा ना. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल, पण स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. भोजन झाल्यानंतर सगळे ब्राह्मण प्रसन्न होऊन तुला आशीर्वाद देतील. मग तुझं चंद्रसूर्य असेपर्यंत राज्य राहील. आता झोप घे. प्रतापभानू झोपी गेला. तो कालकेतू आला. त्यानं योग मायेच्या द्वारा प्रतापभानूला उचलला आणि त्याच्या नगरात नेऊन झोपवला. उद्धव महाराज 70 योजन नगर तुम्हारा, म्हणजे 280 कोसावर झोपला होता रात्री प्रतापभानू. जागा झाला तो आपल्या राजमहालात. आता त्याला वाटलं बापरे, आपले गुरु सामर्थ्यशाली आहे. मी झोपलो 280 कोसावर, जाग आली ती माझ्या वाड्यामध्ये. गुरु कधी येतील? आणि एक दिवस प्रतापभानू आले. एक दिवस कपटमुनी आले. कपटमुनीनं स्वयंपाकाचं नियोजन स्वतःकडे घेतलं, पण कपट केलं. अन्नामध्ये हरणाचं मांस मिक्स केलं. जेवायला ब्राह्मण आहे.
आणि ब्राह्मणाच्या पंक्ती बसल्या. सुरुवात करणार आकाशवाणी झाली. उपरोहित जवनहार बनाई चरस चार विधि जस श्रुति गाई माया मय देई तीनी रसोई पिंजन बहुगणि सकई न कोई. विविध मृगण करया मिसरांदा तही मह विप्र मा सुखल सांदा भोजन कह सब विप्र बुलाए पद पखारी सादर बैठाए. पंक्ती बसल्या. आता सुरुवात करणार आकाशवाणी. परुषणाच्या बैल गमई पाला भई आकाशवाणी जय काला. आकाश परुषणाच्या बैल गमई पाला भई आकाशवाणी जय काला. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ है बड़ी हानि अन्न नहीं खाऊ. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ. आकाशवाणी. ब्रह्मरुंदांनो उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे, धर्म भ्रष्ट होईल तुमचा. न जेवताच ब्राह्मण उठले उद्धव बाबा आणि सगळे एकत्रित बोले. विप्र सकोप तब नहीं कचुकी न विचार. भगवान ने धर्म बचाने तो वरना भ्रष्ट हो जाते. हम सब ब्राह्मण देवता मिलकर शाप देते हैं कि 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में सब परिवार समेत राक्षस बनोगे, इतने बलवान होगे, आपको मारने के लिए भगवान को अवतार लेना होगा. हे 5वं कारण. बाप्पा एकाच वर्षात सामूहिक हल्ला केला सर्व राजांनी. परिवारासहित नाश झाला प्रताप भानूचा. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू कुंभकर्ण झाला आणि धर्मरुची नावाचा प्रधान होता तो बिभीषण झाला. तिघा भावानं खडतर तपश्चर्या केली. तपांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावणाला म्हणाले, काय पाहिजे ते माग. कीन बिबिद तपतीने हु भाई परम उग्र नहीं बरणी सुजाई. गयऊ निकट तब देखी विधाता मागऊ बर प्रसन्न मय ताता. करी बिनती पद गई दस शीशा बोले बचन सुनो जगदीशा हम काहू के मरहि न मारे.